बापरे, MH01 गाडीची ती अवस्था खूप म्हणजे खूप बेकार झालेली आहे. लागलाय जास्त येऊन जा नाहीतर परत असं पूर्ण जाऊन ठोकती लागलं म्हणजे अख्खी पब्लिक खोटं बोलतात. तुम्हाला पण डॅमेज झालं काय? क्या? हाँ, 101 एका बसवाल्याला पण ठोकलंय त्याने. हां, तिथे भांडणं चालू आहेत. हां, कारवाला आहे आणि लहान मुलंच आहेत, म्हणजे 20-22 वर्षाची मुलं आहेत. काहीतरी मेजर झालेलं आहे. अरे 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 आत्ताच थोड्या वेळापूर्वी झालेलं आहे. लगा है किसको? हाँ, निकालता हूँ. क्या हुआ, कैसे हुआ? और की टक्कर लगी. बापरे, MH01 गाडीची ती अवस्था खूप म्हणजे खूप बेकार झालेली आहे. पोलो आहे म्हणून वाचली. BK 5680. लागलाय जास्त? अरे भाई मी चुकी नाही तर का देईल मी. कोणत्या कोणत्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला? ही एक दिसते गाडी. काय झालं, कसं झालं एवढं ॲक्सिडेंट? कसं काय झालं? अरे तो बोलतो मी 80 वरती गाडी पुढे कोणतरी बाईकवाला म्हणून 80 वर ब्रेक मारून गाडी इकडे आली. मित्रा येऊन जा नाहीतर परत असं पूर्ण जाऊन ठोकती लागलं. हा, वोल्क्सवॅगन वाला का? नाही पोलीस स्टेशन 2 दिवस बसतील समजतील. जवान कोण आहे ते काय खारघरमध्ये असतीलच पोलीस स्टेशन, ब्रिजच्या खाली पोलीस चौक. मध्ये गेला असता माझ्या बाईकवाला जर यांचा भेटला तर महिला असता. किती जण आहेत? अच्छा, बोनेट वरती बाईकला जरी घासली असते ना तरी बोनेवर पूर्ण ट्रेनमध्ये पडली. चला, आपली बाईक तर एका साईडला, काही इश्यू नाही. कोणाला काय लागलं नाहीये ना? नाही नाही, ते गाडी मधल्या सोडून द्या, दुसऱ्या कोणाला लागलं नाही ना? मग ठीक आहे. तो चुकी मानणेच नाही करत ना, बोलतो माझी चुकीच नाही. तू एवढा स्वतःची गाडी तुझी नुकसान झालं तरी बोलतो मी. ते त्या कंडिशन वरच समजून जाते. आणि ती पण अशी पण नाही, मारुती सारखी गाडी नाही, वोल्क्सवॅगन आहे. बरेचशी कमीत कमी पाहिजे. हा काय, चला अजून एक गाडी पण बघूया कुठे ठोकल्या बोलते.
अच्छा, हिला ठोकलाय तर पुढेच ठोकलाय पण. जास्त तर डॅमेज दिसत नाही. हे काय इथे लागले वाटतं. दुसरी गाडी लागला असं तर जोरात लागलं. त्यांचीच गाडी डॅमेज झाली तर कशाला एवढी गर्दी, जाऊ दे. हा हा, ती काय दिसते ना, ती ते टायरचं निशाण दिसत आहेत ना. बोलतो तू बोल ट्रक वाला ब्रेक मारलं. नाही आज थोडी तिसऱ्या लेन मध्ये ब्रेक मारला तुझा कंट्रोल मध्ये पाहिजे तुला. तू एवढा स्पीड नाही तो तुम्ही माझी गाडी वाचूनसाठी धडकवली गाडी. जाऊ दे, चला. चला, काही ॲक्सिडेंटबद्दल काही कळत नाही आहे. चला, ॲक्सिडेंटबद्दल काही कळत नाही आहे. तो बोलतोय कोण कोण नवीन नवीन वेगवेगळ्या स्टोऱ्या समजतात. कोणाला काही डॅमेज नाही झालेलं आहे, ते एक बरं आहे. पण हे भांडतात का मला काय कळत नाही. गाडीमध्ये 3 जणं होती, ते सुखरूप आहेत. दुसऱ्या कोणत्या गाडीला लागलेलं दिसत नाही. एक कोणती तरी गाडी थोडंसं दिसतंय स्क्रॅच. आखी पब्लिक खोटं बोलतात. त्याची नाव घेतो यार बोलवतो. तुमची कोणती गाडी आहे? तुमची बस आहे. तुम्हाला पण डॅमेज झालं काय? हा, इच्छा गावात याची बस आहे कुठे? अरे बापरे, पुढे एकदम बस, तिला ठोकला वाटतं. चला, आपण जाऊन पोलिसांना इन्फॉर्म करू. हे काय ह्यांची भांडणं चालत राहणार आहे. हाँ हाँ क्या हाँ हाँ क्या ये वोल्क्सवैगन वाला हाँ उसको पहचाना बोला किसी किती ठोकेगा ही ठोकेगा. चला, खारघर पोलीसच्या खारघरच्या ब्रिजच्या खाली जाऊया, सांगूया. चला चला. हो, मी अभि उधर ही आता तिकडेच चाललेलो. म्हटलं हे काय भांडणं करत बसणार इकडे पब्लिक. बाईकवाल्याला नाही ठोकलाय, तिथे बसवाल्याला ठोकलाय तो. हां, ते टायरचे निशाण पण खतरनाक आहेत. माझ्या अंगाची म्हणजे पाणी झालं, माझ्या पुढे नाही गेला. पण तोच होता का नक्की? हाच होता. चला, येता मग तुम्ही पोलीस स्टेशनला या. चला, दादांना कटबीट मारून गेलेला वाटतं आणि बसवाल्याला ठोकलंय. त्या साईडला खूप मोठा डॅमेज दिसतोय. चला, आपण आता काय करूया, खारघरच्या ब्रिजच्या खाली पोलीस चौकी आहे, तिकडे जाऊन इन्फॉर्मेशन देऊया. वाजलेत घड्याळात 11:15. नक्कीच दारू बिरू ड्रिंक अँड ड्राईव्हची केस असू शकते, त्याच्यामुळे आपल्याला काही घेणं देणं नाही त्यांच्यामध्ये बिने पडायचे. ही पब्लिक अशीच भांडणं करत बसणार, एकाचा कोणाचा तरी ताबा सुटणार, हातापायी होणार. ते सगळं होण्याआधी पोलीस आलेली बरी.
हे दादा जर येत असतील आपल्याबरोबर तर ठीक आहे, नाही आले तरी काही इश्यू नाही आहे. किती रॅश ड्रायव्हिंग करायची, काहीतरी लिमिट ठेवा त्याला. आणि ते पण पिल्लू ते एवढंसं वाटतंय, ते 21 वर्षाचं वाटतंय. ते साहजिकच आहे. कुठेतरी तो बोलतोय की माझी चुकी नाही, मी ट्रक माझ्या पुढे आला. हे कुठेतरी खरं वाटत नाही. बसवाला स्वतः आलेला तो सांगतोय मला ठोकलं, त्याचीच चुकी आहे. आणि बसवाले एवढे रॅश ड्रायव्हिंग नाही करत, ते त्या भानगडीत पडत नाही. अरे वा, स्कूटीवाले येत आहेत आपल्याबरोबर. आता या ब्रिजच्या खाली पोलीस असतील चौकीवरती तर ठीक आहे, कारण की वाजलेत 11:15 असतीलच, कोण ना कोणतरी असणार, शिफ्ट ड्युटी असणार. अरे बापरे, इथे पण आहे काच कामं चालू. बघूया कोणी आहे का. तर तुम्ही बोलाल तुला एवढी सगळं कसं माहिती. अरे बऱ्याच वेळा फिरलो इथे. ते काय दादा पण आले. आता इथे एक ॲक्सिडेंट झालंय खारघर स्टेशनच्या समोर. हा, एक वोल्क्सवॅगन वाला आहे. जिवंत असेल त्याची पहिली कानपाडा फोडा. नाही आहे तो. गाडी मारवतो ना, गाडी बाईकला कट मारला, बाईकला जागेवर गेला असता. वोल्क्सवॅगन गाडी आहे तिकडे आता उभी आहे. ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि लोकांची भांडणं चालू आहेत 2-3 गाड्यांवाल्यांचे. तर कोणाला तरी लवकर जरा पाठवा, किंवा तुम्ही जरी. हां, इथून किती लांब पाठीमागं? स्टेशनच्या समोर, खारघर स्टेशनच्या समोर, टुवर्ड्स पनवेलला जाताना. गर्दी जमली आहे, ट्रॅफिक पण जमलेलं आहे. आणि ह्या दादांना वाशीच्या इथे कटबीट मारून गेला. तर नाटक चालू केलं ना त्याने. हा, त्या गाडीने बाईकवाल्याला मारलं. एका बसवाल्याला पण ठोकलंय त्याने. हा, तिथे भांडणं चालू आहेत. हा, कारवाला आहे. आणि लहान मुलंच आहेत, म्हणजे 20-22 वर्षाची मुलं आहेत. हा, मग बरोबर. जस्ट झालं ना, जस्ट आत्ता जस्ट 2 मिनिटं. मी पण त्याने कट मारला वाचीला. हां, हल्लो. म्हणजे विचार करा ना, तुम्हाला यायला किती वेळ लागला आणि ती ॲक्सिडेंट होऊन झाली असेल 10-15 मिनिटं. म्हणजे किती फास्ट असेल तो. हे ठोकणारच आहेत. ह्यांना जर आत्ताच आवरलं नाही ना, तर हे आयुष्यात किती ठोकत बसतील आणि पळत बसतील. हां, सगळ्यांनाच ना. माझा पूर्ण बोलता नाही, मनोबल असं खचला आहे स्पीड बघून मला. हे कसं मोठ्या बापाची पोरं काय आता. जाऊ ना. थँक्यू. हां हां बंद करावं लागेल ना. हां ठीक आहे, थँक्यू. मी आता ऑफिसवरनं घरी चाललो. पनवेल. हां, तिकडून आलो. चला, धन्यवाद. आपण एक सुजाण नागरिकाच्या नात्याने इन्फॉर्मेशन दिलेली आहे पोलिसांना. पोलीस काय ते योग्य कारवाई करतील, विश्वास आहे मला तर या गोष्टीमध्ये पोलिसांवरती. आता ते 2-4 मिनटात चौकी बिकी बंद करून जातील. तर जसे ते दादा बोलले की 4 व्हीलरवाला नक्कीच त्याला वाटलेलं की कुठे ना कुठेतरी हा जाऊन ठोकणार आहे, आणि ते झालेलं आहे. त्या व्होल्क्सवॅगन पोलोची अशी अवस्था बघितली, म्हटलं हा नक्कीच एवढी ती अवस्था बेकार झालेली. 1 नंबर चेसिस आहे त्याची, आणि त्या गाडीची अशी अवस्था. 70-80च्या स्पीडला तर कधी अशी होणार नाही अवस्था. नक्कीच तो 120, 130, 140 असेल त्यावेळीच काय ते अशी अवस्था झालेली आहे. आणि हे दादा पण एवढे बोलले की
एवढी रॅश ड्रायव्हिंग कधी आत्तापर्यंत कधी बघितली नव्हती कोणाची. मे बी एका बायकरला कट मारून गेलेले ते व्होल्क्सवॅगनवाले, ते पण ते सांगत होते की एक बायकर थोडक्यात वाचला. तर नका करू रे, भले तुमच्याकडे किती पण श्रीमंती असेल, काही असेल, तुमचा पण जीव आहे ना. कशाला स्वतःचा पण जीव धोक्यात घालता आणि दुसऱ्यांचा. बरं स्वतःचा घालायचा असेल जीव धोक्यात तर कुठेतरी दुसरीकडे घाला, प्रायव्हेट प्लेसवरती जाऊन मरवा तिकडे. लोकांच्या जीवाशी कशाला खेळताय रॅश ड्रायव्हिंग करून. या अशा केसमध्ये तुमचा एकट्याचा जीव गेला तरी काही इश्यू नाही आहे, पण दुसऱ्या कोणाचा जीव जाता नाही कामा नाही याची दखल तुम्ही घेतली तर काय हरकत नाही. वैश्य व्यवसाय, छक्के गँग, अजून पण पुढे तुम्हाला वैश्य व्यवसाय बघायला भेटेल. फॉर एक्झाम्पल या रोडपलीच्या ब्रिजच्या खाली पोलीस लोक आले की लगेच त्या झाडीमध्ये घुसून जातात आणि एकदा माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर झालंय. हे बघा, आहेत. चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय. बड्डे कुठेतरी साजरा बिजरा करून आलेले बोनेटवरतून, ते बड्डे करून दारू बिरू पिऊनच आलेले असतील. चलो बाय बाय.